ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय, पंढरीनाथ महाराज की जय, गोपाल कृष्ण महाराज की जय, राजाधिराज रामचंद्र महाराज की जय, श्रीमद सद्गुरु वरदानंद भारती महाराज की जय, परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय, भारत माता की जय। जय जय रघुवीर समर्थ। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्यात्मरूपा। खरं म्हणजे या भागात वेगवेगळ्या ठिकाणी प्रवचनांकरता येणं झालंय। कैक दिवसांपासूनची अशी इच्छा होती की शंकराचार्य मंदिरामध्ये यावं। या निमित्ताने पूर्ण झाले। आणि दुसरा योगायोगाचा भाग असा आहे की आजपर्यंत गेली 18 वर्ष जे काही प्रवचन आणि व्याख्यानं करत आलोय त्यातलं हे आजचं सहस्रोत्तर रौप्य महोत्सवी कार्यक्रम प्रवचन असं म्हणता येईल। आजचा 1025वा प्रवचनाचा कार्यक्रम आहे। आणि आतापर्यंत नोकरी सांभाळत करत होतो, आता डिसेंबरमध्ये तीही सोडली। त्यामुळे आता फक्त व्याख्यान प्रवचन आणि लेखन याच्यातून जमेल त्या पद्धतीने राष्ट्र आणि धर्म सेवा करणं हा प्रामुख्याने विचार घेऊन बाहेर पडलोय। अशा परिस्थितीत इथे प्रवचनाला येणं हे एक गौरवास्पद असंच आमंत्रण मला वाटलं, म्हणून आलो। शंकराचार्यांच्या वरती बोलताना आणि शंकराचार्य मंदिरात बोलताना त्याचं एक विशेष महत्व असतं। आज जर शंकराचार्य प्रत्यक्ष उपस्थित असते, करवीर पीठाधीश जे इथे येणार होते आणि येतीलही कधी कदाचित, तर त्यात आणखीन एक वेगळंच असं परिमाण लाभलं असतं। कारण त्यांच्या समोर बोलण्याचा या ना त्या निमित्ताने असा योग आलेला आहे मला। 2-3 वेळा तरी आचार्यांच्या समोर प्रवचन करण्याचा योग आलाय, पण शंकराचार्यांवरच बोलण्याचा असा योग आलेला नव्हता। शंकराचार्यांच्या एकूण चरित्रावरती जेव्हा आपण नजर टाकतो त्यावेळेला सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आपल्या इतिहासाकडे बघायला लागतं। मग कैक जण आम्हाला असं विचारतात की अहो जाऊ दे, इतिहास कशाला बघताय? कारण शंकराचार्यांचा काळ जो आहे तो इसवी सन 788 असा आपल्याकडे सांगितला जातो, शिकवला जातो। मुळात आद्य शंकराचार्यांचा काळ इसवी सन पूर्व 509 इतका मागे जातो। आम्हाला आज सुद्धा भारत स्वतंत्र झाल्यानंतर आज 53 वर्ष झाल्यावर सुद्धा क्रमिक पुस्तकांमध्ये आद्य शंकराचार्यांचा काळ हा इसवी सन 788 असाच शिकवला जातो। आम्ही तो शिकतो, तसाच मांडला जातो, तसाच लिहिला जातो। कैक भ्रामक समजुती अद्याप इतक्या खोलवर रुतून बसलेल्या आहेत आमच्यामध्ये की एक काही दिवसांपूर्वीचीच गोष्ट आपल्याला सांगतो की आपल्याकडच्याच एका वर्तमानपत्रामध्ये एकाचं पत्र प्रकाशित झालं होतं, ज्यामध्ये त्यांनी आर्य भारताबाहेरून कसे आले याचं वर्णन केलं होतं। काही दिवसांपूर्वीच प्रकाशित झालेलं पत्र। आता आर्य भारताच्या बाहेरून भारतात आले ही कल्पनाच इतकी जुनाट झाली आहे की गेल्या कैक वर्षात त्याच्यावरती संशोधन होऊन केवळ इथल्याच संशोधकांनी नव्हे तर पाश्चात्य संशोधकांनी सुद्धा डेव्हिड फ्राउले सारख्या हे सिद्ध केलेलं आहे की आर्य नावाची कोणतीही वेगळी जमात नाही, ती कुठूनही बाहेरून आलेली नाही। आम्ही इथे राहणारे ते म्हणजेच आर्य। आणि याला सगळ्यात उत्तम उदाहरण आम्ही नेहमी देतो की संस्कृत नाटकातली, प्राचीन संस्कृत नाटकातली स्त्री आपल्या पतीला संबोधन करताना आर्यपुत्र म्हणते। याच्यापेक्षा आणखी वेगळा पुरावा काय पाहिजे? आर्यपुत्र याचा अर्थ आर्याच्या पुत्रा असा होतो का? आर्यपुत्र, आर्य या शब्दाचा अर्थ सभ्य, सुसंस्कारित अशी व्यक्ती, ती म्हणजे आर्य। मग हा जो अर्थ आहे हाच द्रविड या शब्दाचा आहे बरं का। आर्य आणि द्रविड या दोन्ही शब्दांचे शब्दार्थ समान आहेत, तरी सुद्धा आपल्याकडे वारंवार गोबेल्सची जी नीती आहे की 10 वेळा खोटी गोष्ट सांगा म्हणजे एकदा ती खरी वाटायला लागते, त्या पद्धतीने 10 वेळा आमच्या डोक्यावर हॅमर केलं ब्रिटिशांनी की ब्रिटिशांना जेव्हा आपण सांगितलं की तुम्ही बाहेरून इथे आलायत म्हणून इथून चालते बा, त्यावेळेला ते म्हणाले आम्ही बाहेरून इथे आलो तर मग तुम्ही तरी इथले कुठचे? तुम्ही सुद्धा बाहेरून आलात, कॉकेशस पर्वताच्या तिथून इथे उतरलात आणि मग इथे जे मूळ लोक होते त्यांना तुम्ही हाकलून दिलत आणि ते मूळ लोक म्हणजे आदिवासी असं आमच्याचकडचे लोक आता आम्हाला सांगतात
म्हणजे भारतात वस्ती करणारे मूळ लोक आदिवासी म्हणजे आमचे पूर्वज सगळे इतके क्रूर होते की आम्ही सगळे अमेरिकनच झाल्यासारखं मला वाटायला लागलं. कारण अमेरिकेमध्ये वसाहती जेव्हा स्थापन झाल्या त्यावेळेला तिथे वसाहतींच्या करता जे काही वेगवेगळ्या देशांमधले फ्रेंच गेले, ब्रिटिश गेले, डच गेले, स्वीडिश गेले, हे सगळे लोक जे तिथे गेले ते तिथे जे मूळचे रहिवासी होते रेड इंडियन्स त्यांची त्यांनी क्रूर कत्तल केली आणि नंतर आपली वसाहत त्यांनी तिथे निर्माण केली. इतकं क्रौर्य आमच्याकडे आमच्या धर्मात नाही सांगितलेलं. आम्ही ज्या वेळेला हिंदू धर्माबद्दल बोलतो तेव्हा परवा मला एक जण म्हणाला हे पा हे हिंदू मुसलमान ख्रिश्चन वगैरे सोडून द्या, मानव धर्म हा सगळ्यात श्रेष्ठ धर्म. म्हटलं मित्रा तू म्हणतोयस ते बरोबर आहे, पण मानव धर्म याचाच योग्य तो अर्थ केवळ हिंदू धर्मातच सामावलाय त्याचं काय? इतर कोणत्याही पंथांमध्ये जर आम्हाला तसं दिसत नसेल तर मग आम्ही का नाही गर्भ से कौम हिंदू आहे हे आम्ही का म्हणून विसरू? तर तसं नाही, मला हे पटत नाही. काय माहितीये का, त्यापेक्षा गर्भ से कौम हा मानव आहे असं म्हटलं तर काय हरकत? त्याला म्हटलं बरोबर आहे. काय म्हटलं हे तुझ्या करता नाही. म्हणाला म्हणजे काय? म्हणजे म्हटलं गाढव तरी गळ्यात पाठी बांधून हिंडतो का? गर्भ से कौम गधा आहे. तुला का सांगायला लागतंय गर्भ से कौम मानव आहे म्हणून? दिसतोयस की चांगला माणसासारखा माणूस, असं सांगायला लागत नाही. आमची काहीतरी वेगळी आयडेंटिटी ही मूल जन्माला आल्यानंतर त्याचं नाव ठेवल्याबरोबर वेगळी आयडेंटिटी निर्माण झाली. तो ज्या आईबापांच्या पोटी जन्माला आला त्या जातीची एक वेगळी आयडेंटिटी निर्माण झाली आणि ती जात ज्या धर्माच्या अंतर्गत येते त्या धर्माची एक वेगळी आयडेंटिटी निर्माण झाली. असं मूल जन्माला येताच आयडेंटिटी घेऊन येतं. त्या पद्धतीने आम्ही असं सांगतो की जेव्हा लोक आम्हाला म्हणतात ना की आचार्यांचा जन्मकाल हा सनपूर्व 509 असला काय आणि इसवी सन 788 असला काय, काय मोठा फरक पडणार आहे? इतिहासाकडे इतकं का बघायचं? म्हटलं अहो माणूस इतिहासावर विलक्षण प्रेम करणारा असतो म्हणून. तर म्हणाले कसं काय? म्हटलं सोपी गोष्ट, प्रत्येकाच्या घरात कुलधर्म कुळाचार पाळले जातात ना. हे का पाळले जातात? कारण परंपरेने चालत आलेत म्हणून. म्हणजे आम्ही आमच्या इतिहासावर प्रेम करणारे आहोत. आमच्या वडिलांच्याकडे हे होत होतं, आजाकडे हे होत होतं, पंजाकडे हे होत होतं म्हणून माझ्याकडे होतं, कारण परंपरेने चालत आलंय म्हणून. म्हणजे ऐतिहासिक वारसा चालत आलेला आहे म्हणून. आम्ही बापाचं नाव का लावतो? कारण ही आमची परंपरा आहे आणि ती इतिहासाने आम्हाला घालून दिलेली आहे. संस्कृती आणि इतिहास हे कधीही एकमेकांपासून वेगळे करता येत नाहीत. याकरता कोणत्याही गोष्टीचा आधी अभ्यास करताना त्या गोष्टीचा इतिहास लक्षात घेणं हे जास्त महत्वाचं ठरतं. इतकं सगळं सांगितल्यानंतर मूळ विषयाकडे येतो आपल्या, की मग आचार्यांचा जन्म हा इसवी सन 788 असं का केलं? कारण 1300 वर्षांची गफलत जी ब्रिटिशांनी निर्माण केली आपल्या इतिहासामध्ये ती जाणीवपूर्वक निर्माण केली. त्यांनी 2 कालखुंट पक्के पकडले. एक म्हणजे सनपूर्व 327 या वेळेला झालेलं अलक्षेंद्राचं आक्रमण, अलेक्झांडरचं आक्रमण, त्यावेळेला असलेला चंद्रगुप्त मौर्य असंही त्यांनी सांगितलं बरं का. तो चंद्रगुप्त मौर्य नव्हताच. चाणक्याचा काळ इसवी सन पूर्व 327 नाहीच, तो आणखी मागे म्हणजे इसवी सन पूर्व 1527 इतका मागे जातो. पण या सगळीकडे मग आम्हाला लोक म्हणतात अहो जाऊ दे त्यात काय, 1300 वर्ष समजा त्यांनी तशी केली असतील तर आपण मान्य केलं. याचाच अर्थ तुम्ही तुमचा इतिहास खूप अलीकडे ओढलात आणि त्याला तुम्ही मान्यता दाखवली असं होतं. म्हणून हे नाकारायला पाहिजे. जे जे चुकीचं आमच्या इतिहासात सांगितलेलं आहे तो सगळा भाग आम्ही नाकारला पाहिजे. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की तितके आपल्या इतिहासाच्या बद्दल जागरूक आपण दिसत नाही. कारण आम्हाला एकच की आम्हाला प्रत्येक गोष्टीत यात काय त्यात काय इतकं सगळं सोपं करण्याची सवय झाली आहे की त्याचं महत्व हेच आम्हाला वाटत नाही. आणि कोणी महत्व सांगायला गेलं तर म्हणतात जाऊ दे उगाच ते गाडलेले मुडदे इतिहासाचे कशाला उगाच उकरून काढताय असं वरती आपल्याला ऐकायला मिळतं. जर हे मुडदे उकरून काढले गेले नसते तर काय झालं असतं हे निदान या भागात तरी मी सांगायला नको वेगळं. तेव्हा एवढ्या करण्याकरता का होईना जो आपला उज्ज्वल इतिहास आता हे मंदिर जे बांधलं ते चिमाजी अप्पांनी जर बांधलं, चिमाजी अप्पांनी बांधल्यानंतर हे मंदिर आज इतकी वर्ष झाल्यानंतर सुद्धा इतक्या सुंदर आणि चांगल्या अवस्थेत टिकून आहे. याची जर काळजी घेतली गेली नसती तर चिमाजी अप्पा होऊन करी गेले आणि त्याच्यानंतर हे आतापर्यंत इतक्या वर्षांमध्ये राहिलं असतं का?
हा एक आणखीन वेगळा संशोधनाचा विषय ठरला असता. कदाचित इथलं रूपांतर एखाद्या ढिगाऱ्यात झालं असतं. कदाचित इथली ती समाधीची अवस्था इतकी चांगली की त्याच्यावरती एखादी चादर टाकली असती तरी सुद्धा वेगळं काहीतरी इथे निर्माण झालं असतं. त्यामुळे हे सगळं इथे झालं असतं. त्याची जपणूक केली गेली म्हणून हे राहिलं. जिथे जपणूक केली गेली नाही अशा काही गोष्टी आपल्या देशामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ज्यांना पाहायच्या असतील त्यांना काही गोष्टी अशा मी स्वतःही दाखवायला तयार आहे. पण त्याच्याकडून सुद्धा आपण पळ काढतो इतकी आपली अवस्था झाली असते. तेव्हा याकरता तरी आचार्यांचा जन्मकाल हा कोणीही विचारला तरी इसवी सन पूर्व 509 हे सांगायला पाहिजे. इसवी सन 788 मध्ये आद्य शंकराचार्यांच्या पासून जे 38वे शंकराचार्य झाले होते त्यांचा काळ इसवी सन 788. त्यांचं सुद्धा आयुर्मान हे आचार्यांच्याच प्रमाणे 32 वर्षाचं होतं. आणि त्यांचा सर्वसाधारणपणे म्हणजे त्यांची सुद्धा काव्यरचना वगैरे आहे. विद्वत्तेला ते जवळपास आचार्यांच्या जवळ जातील इतक्या तोडीचे होते. त्यामुळे कदाचित त्यांचा काळ हा तो काळ धरला गेला की काय कोणास ठाऊक. जसं इथलं मंदिर हे मला काही जणांनी असं सांगितलं की आद्य शंकराचार्यांचं समाधी मंदिर आहे. म्हटलं आद्य शंकराचार्यांचं असणं शक्य नाहीये. कारण आद्य शंकराचार्यांनी समाधी घेतली सायुज्यता ती केदारनाथाला असं तिथे सांगितलं जातं. बरं दुसरा वाद कुठे येतो तो कांची कामकोटी आश्रमात आहे की कांची कामकोटीला शंकराचार्यांचं एक समाधी दाखवली जाते आणि ते लोक म्हणतात की ही एक समाधी आहे. तेव्हा तिथल्या समाधीचा वाद आणि केदारनाथाला घेतली ही सगळी परंपरा मानते की आचार्य केदारनाथाच्या पिंडीमध्ये सशरीर लुप्त झाले. या व्यतिरिक्त आणखी कुठेही अस्तित्वात नाहीये. नाही म्हणाले आमच्या इथे आहे वसई. आणि मग इथे आल्यानंतर जेव्हा याचा इतिहास कळतो तेव्हा ठीक आहे आचार्यांच्या पासून 24वे शंकराचार्य असतील पण ते कोणत्या पीठाचे वगैरे इथपासूनचा सगळा भाग मग ते इथे का आले होते इतका सगळा इतिहास लक्षात घेतल्यानंतर आपण एखाद्या गोष्टीच्या बद्दल ठाम काही हकीकत सांगू शकतो. आचार्यांचा जन्म जर इसवी सन पूर्व 509 म्हणजे सुमारे 2500 वर्षांपूर्वीपेक्षा जास्त काळ आचार्यांना होऊन गेला तरी सुद्धा आचार्यांचं घर आज शाबूत आहे. कालटीला जर आपण गेलात तर कालटीला आपल्याला आचार्यांचं घर दिसेल. तिथे त्यांच्या मातेचं असलेली एक समाधी तिथे स्थापन केलेली ती आपल्याला दिसेल आणि त्यांच्या घराच्या मागे अगदी घराला लगत वाहणारी पूर्णा सुद्धा दिसेल. म्हणजे आचार्यांच्या चरित्रामधले कैक भाग हे तिथे सत्य असलेले आज सुद्धा आपल्याला दिसून येतील. तरी सुद्धा काही जणांना कविकल्पना वाटते. कारण आचार्यांच्या 32 वर्षाच्या आयुष्यात 2 वेळा संपूर्ण भारतभर भ्रमण, हिंदू धर्माचं केलेलं पुनरुत्थान, त्यांनी 4 ठिकाणी स्थापलेले पीठ, 4ही पीठांना नेमून दिलेली कार्यक्षेत्र, त्यांनी काय काय कामं करायची याबद्दलचे घालून दिलेले नियम, हे सगळं काम आणि याच्या बरोबरीने आचार्यांची जी काव्यरचना आहे आणि विवेक चूडामणी किंवा अपरोक्षानुभूती सारखे शंकर भाष्य जी त्यांनी केलेली आहेत अनेकानेक, ही सगळी पाहिल्यानंतर हे एका माणसाचं काम नाही असं आमच्याकडचेच लोक म्हणतात. इतकंच नाही, काही जण शंकराचार्यांनी केलेले चमत्कारामध्ये गुंतून पडतात. आपल्याकडे ही एक रूढ फॅशन आहे असं म्हणायला हरकत नाही की एखाद्या माणसाने केलेला चमत्कार, त्या चमत्काराच्या मध्येच आम्ही गुंतून पडतो आणि त्यातून बाहेरच यायला बघत नाही. मग हे घडलं असेल की नसेल, असं झालं असलं तर तसं झालंच कसं, एवढ्याच बाबतीत अडकून पडतो. त्या चमत्कारातून सांगायचंय काय हे आम्ही लक्षातच घेत नाही. शंकराचार्यांच्या चरित्रामध्ये असं आहे की त्यांनी एका मृत मुलाला उठवलं होतं. मग कोणीतरी आम्हाला विचारतं हे शक्य आहे का? किंवा आचार्यांनी परकाय प्रवेश करून अमरक राजाच्या शरीरामध्ये प्रवेश करून त्यांनी काही काळ राज्यकारभार केलेला होता. मग हे शक्य आहे काय? कसं काय असं होईल? असं होणंच शक्य नाही, मानवी बुद्धीला पटत नाही वगैरे वगैरे वगैरे. मी म्हटलं 32 वर्षात त्यांनी जे कार्य केलं हाच सगळ्यात मोठा चमत्कार नाही का? मुळात लक्ष द्यायचं ते या गोष्टीकडे, ते सोडतो आम्ही आणि वाटेल त्या फापट पसऱ्याकडे लक्ष देत बसतो. चमत्कार करावे लागले मोठ्या माणसांना तर का करावे लागतात? ज्ञानेश्वरांना जर रेड्याच्या तोंडून वेद वदवायला लागले असतील तर ते का? कारण एका क्षणात त्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या केवढ्या तरी विद्वान माणसांना एका क्षणात ज्ञानेश्वरांचा मोठेपणा कळून चुकला. योगी माणसांच्या बद्दल चमत्कार फक्त एवढ्या पुरतेच असतात. कारण ज्ञानेश्वरांसारख्या माणसाला माहिती आहे आपलं आयुष्य किती आहे ते. ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद बोलवला की नाही आणि ते भिंतीवर चढून बसलेले असताना चांगदेव जेव्हा येत होत्या भेटीला तेव्हा त्यांनी भिंत चालवली की नाही, या चमत्कारात ज्यांना गुंतायचे त्यांनी खुशाल गुंतावं. आमच्या दृष्टीने चमत्कार वयाच्या 17व्या वर्षी त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली आहे.
आम्ही प्रत्येक जणांनी जे त्यांच्या चमत्काराबद्दल बोलतात त्यांना मी नेहमी सांगतो की तुम्ही तुमच्या 17व्या वर्षी काय लिहित होतात ते आठवा आणि मग बोला. चमत्कारावर बोलायचं ते तेव्हा बोलायचं की त्या वयात आपण काय करत होतो. जर आपण असं काहीतरी लोकवेगळं आणि लोकविलक्षण असं काही काम करत असू तर गोष्ट वेगळी आहे, तर आपल्याला बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण असं काहीही करत असताना, घरात बसलेलं असताना, आरामखुर्चीत बसल्या बसल्या चहाचा पेला हातात धरून यात काय आणि त्यात काय असं म्हणणं खूप सोपं असतं. कोणत्याही गोष्टीवरती आपलं मत प्रदर्शित करणं आणखी सोपं असतं. आता आज दूरदर्शनवरती मॅच चालली, ती मॅच बघताना कोणी रनआउट झालेला दिसला की आपण घरात बसल्या बसल्या त्याला शिव्या देतो. पण पिच वरती त्याची मानसिकता काय असेल हे आपल्याला इथे बसून कधी कसं कळत असतो. पण आपण जणू काही त्यातले सगळे जाणकार अशा थाटात आपण बोलत असतो. मुळात आपण बॅट हातात घेऊन आत्ता उतरलो तर किती बॉल खेळू शकू याच्याबद्दल आपला कॉन्फिडन्स किती आणि प्रत्यक्षात खेळू शकू की नाही याच्याबद्दलचं वास्तव काय याचा विचारच केला जात नाही. ही आपल्याकडची शोकांतिका आहे. म्हणून आपल्याकडे मुळात या अशा गोष्टींच्याकडे लक्ष दिलं जातं. कालटी या गावी ज्या वेळेला विद्याधिराज राहत होते, विद्याधिराजांचं मोठं विद्यालय होतं आणि त्या विद्यालयात अनेकांना ते शिकवत होते. विद्याधिराजांची पत्नी खूप पूर्वीच निवर्तलेली होती आणि त्यांच्या पोटी आलेला असलेला त्यांचा एकुलता एक मुलगा शिवगुरु, या शिवगुरूचा सांभाळ त्यांनी केला. शिवगुरु ज्या वेळेला त्याचं उपनयन वगैरे झाल्यानंतर गुरुगृही गेला आणि तिथे जाऊन वेदविद्या पारंगत होऊन आला. त्यावेळेला विद्याधिराजांनी त्याला सांगितलं की बाळा आता तू आलायस, आता हे सगळं अध्यापनाची जबाबदारी अंगावरती घे म्हणाले. मी निवृत्त होतो. तो म्हणाल नाही, माझ्या मनात संन्यास घेण्याचं. ते म्हणाले ब्रह्मचर्य आश्रमानंतर एकदम संन्यास आश्रमात, मध्ये गृहस्थाश्रम आहे आणि तो महत्वाचा आहे. तर ते म्हणाले नाही, पण माझं मन नाहीये त्याच्यामध्ये, त्यामुळे मला तुम्ही संन्यास घेण्याची अनुज्ञा द्या. तेव्हा विद्याधिराज म्हणाले बाळा तुझ्या लहानपणीच तुझी आई गेली आणि तू अगदी लहान असल्यापासून मीच तुझी माता झालो आणि पिता तर आहेच, पण हे दोन्ही होऊन मीच तुझं लालन पालन केलं आणि आता या उतार वयात तू मला एकट्याला सोडून जातोय. शिवगुरु म्हणाले मग मी काय करावं असं आपल्याला वाटतं. तेव्हा ते म्हणाले की तू लग्न कर, विवाह कर आणि संसार कर. ठीक आहे म्हणाले. आणि पिताच्या इच्छेपुढे मान तुकावली आणि म्हणाले की ठीक आहे मग आपल्याला जे योग्य वाटेल त्याप्रमाणे करा. म्हणाले मग मुलगी वगैरे बघायची. तर म्हणाले तेही तुम्हीच बघा आणि तुम्हीच ठरवा, माझी त्याला संमती असेल. बुरसटलेल्या काळातले लोक, ज्या काळात आई वडील मुलगी वगैरे बघायचे आपल्या मुलाकरता, आता डायरेक्ट मुलगा घरी येऊन सांगतो बाबा ठरवलंय. म्हटलं नशीब ठरवलंय इतकं तरी सांगतो. याच्या पुढचा काळ असा येईल की डायरेक्ट घरी येऊनच उभी करेल ही सून. इतकी अवस्था पुढे पुढे येईल की काय कोणास ठाऊक. तेव्हा ते म्हणाले ठीक आहे, इतकं जर तुझं म्हणणं असेल तर मग मी मखपंडितांशी बोलणं करू. म्हणाला म्हणजे? तर म्हणाले आपल्या जवळच आहे पंजरपल्लई नावाचं गाव, तिथून जवळच असलेलं त्या पंजरपल्लई गावामध्ये असलेले मखपंडित, त्यांची असलेली कन्या आर्यांबा या नावाची होती. तर म्हणाले मग तिच्याबरोबर तुझा विवाह, तुमची इच्छा ती मी प्रमाण मानतो. आणि मग शिवगुरु आणि आर्यांबेचं लग्न झालं आणि हा विवाह झाल्यानंतर विद्याधिराज पुढे काही काळच होते आणि त्याच्यानंतर ते गेले. खूप वर्ष लोटली. उभयतांचं हे विद्यालय जे चालू होतं ते उत्तम रीतीने चालू होतं. कैक मुलं तिथे येत होती, शिकत होती. पण दोघांच्याही मनात एक सोल होता की कैक वर्ष झाली तरी सुद्धा त्यांना मुलबाळ नव्हतं. आणि आता उतार वयाकडे आपण लागणार आणि अजून आपल्याला पुत्र नाही झालेला किंवा कन्या काहीही नाही, पोटी संतान नाही, हा एक सल होता. शेवटी एक दिवस आर्यांबा म्हणाली की आपण वृषाद्रीनाथाची जर आराधना केली तर? ते म्हणाले बरं, पण ते खूप कठोर असते. चालेल म्हणाली, किती कठोर का असेना, पण इतकं सगळं केलं त्यात आणखीन एक वृषाद्रीनाथाची आराधना करून आपण त्याच्या जर प्रसादानी, कृपा प्रसादानी आपल्या पोटी काही संतान प्राप्त झालं तर पाहूया. ठीक आहे चल, आपण तू म्हणतेस त्या पद्धतीने करूया. आणि मग हे वृषाद्रीनाथाकडे आले. ते वृषाद्रीनाथाचं जे मंदिर आहे ते असं सांगितलं जातं की सध्या त्रिचूर शहरामध्ये असलेलं जे वडकुंभकोणम मंदिर म्हणून दाखवलं जातं ते म्हणजे त्या काळचं वृषाद्रीनाथाचं मंदिर असं आज मानलं जातं. तेव्हा वृषाद्रीनाथ तेव्हा टेकाडावर होता, आज टेकाड नाहीये तिथे. आज ते शहराच्या मध्यभागी, त्रिचूर शहराच्या मध्यभागी असं आहे. आणि
थोडंसंच उंचावरती, अगदी पायऱ्या बिऱ्या फार मोठ्या चढून जाव्या लागत नाहीत, कारण मी नुकताच तिथे गेलो होतो, नोव्हेंबर डिसेंबर मध्ये मी तिथे होतो, त्यामुळे हे सांगू शकतोय आपल्याला. तेव्हा तिथे जाऊन त्यांनी त्याची आराधना करायचं ठरवलं. वृषाद्रीनाथाची आराधना करता करता, कठोर आराधना. बरं, सगळ्या देवांच्या मध्ये सगळ्यात लवकर प्रसन्न होणारा आपल्याकडे देव एकच सांगितलाय, तो म्हणजे शंकर. त्यामुळे शंकराची आराधना करावी. बरं, सगळ्यात चिडणारा सुद्धा देव तोच, वर सुद्धा देणारा जितका, तितकाच कोपवान होणारा सुद्धा तोच. आणि मग ही आराधना करता करता नेम असा की पहिल्यांदा काही अन्न, त्याच्यानंतर अन्न सोडून फक्त फळं भक्षण करून, मग फळंही सोडली, केवळ पाणी भक्षण करून, मग काही काळाने पाणी सुद्धा सोडलं. अन्न आणि पाण्या वाचून तिथे राहणं हे खरं कठीण असतं. काही काही जण आमचे नेम धरतात, पण नेमाचा काहीतरी विचित्रपणाच होतो. एका स्त्रीने चातुर्मास धरला, आणि चातुर्मासातला काही जण नेम करतात ना, चातुर्मासात अमुक एक गोष्ट खायची किंवा अमुक एक गोष्ट सोडायची. त्या पद्धतीने तिने चातुर्मासातला नेम केला की आपण वरण भात सोडायचा. चातुर्मासातला नेम, रोजची वरण भात खायची सवय हो, रोजची. आता रोज ज्याला वरण भात हवा असेल पानामध्ये, त्यांनी एकदम वरण भात सोडणं काय चेष्टा आहे? एक 8 दिवस गेले हो वरण भाता वाचून, आणि मग कसं तरीच व्हायला लागलं. वरण भात नाही म्हणजे काय जेवल्यासारखं वाटत नाही. शेवटी विचार केला की आपण काय करावं. चातुर्मासाचा नेम तर धरला, नेमाच्या बाबतीत पक्के, तो सोडायचा नाही, पण वरण भाता वाचून राहवत सुद्धा नाही. शेवटी तिने विचार केला की आपण असं केलं तर, तुरीच्या डाळीची खिचडी केली तर. दुसऱ्या दिवशी खिचडी केली. खिचडीचं एक बरं आहे की नाही, की खिचडी असल्यामुळे तो भात नाही, आणि तुरीची डाळ त्यात घातलेली असली तरी ते वरण नाही, त्यामुळे दोन्ही साधलं. त्यामुळे खिचडी करून खायला सुरुवात केली. मग शेजारणींनी पाहिलं, 2-4 दिवस म्हणाली, अगं तू खिचडी खाते? हो ना म्हणाली, वरण भात सोडलाय मी. अगं मग म्हणाली, तू एवी तेवी खिचडी खातेस ना, मग एखाद दिवशी पुलाव कर, मसाले भात कर, म्हणजे वरण भात खायचा नाही असा तुझा नेम आहे ना. अगं म्हणाली, किती बरं झालं तू सांगितलंस ते, आता रोज तेच करेल. हा नेम का? हा नेम पाळणं का? पण याचा विचार आपण करत नाही. आपण त्याच्यामधून आपल्याला कोणत्या पद्धतीने फाटे फोडता येतील ते बघत असतो. चहा सोडला असं म्हणणारे लोक कॉफी प्यायला मोकळे झालेले मी पाहिले. म्हणजे त्यावेळेला काहीतरी गरम पेय हवं हे नक्की. दुपारचे 4 वाजले की काहीतरी गरम पेय हवं. मग चहाच्या ठिकाणी तिथे गरम दूध तर येईल, कॉफी तर येईल, किंवा आणखी काही येईल. पण हे सगळं सोडून ती वेळच मी विसरून जाईल असं होत नाही. कारण शरीराला पडिले वळण इंद्रिया सकळ हे जी अवस्था झालेली असते ना, त्यातून चटकन बाहेर येणं हे फार मोठं कठीण असतं. अशातून जो बाहेर निघतो ना, तो खऱ्या अर्थाने तप करू शकतो. उपवास या शब्दाचा अर्थ देवाजवळ वास करणं असा आहे. आमच्याकडे वेगळंच. आम्ही उपास असला की आणखीन वेगवेगळ्या पद्धतीचे आणि वेगवेगळ्या प्रकारचे 10 पदार्थ खायला मिळतात म्हणून उपास करतो. मग उपासाच्या दिवशी आणखीन रताळ्याचा किस होईल किंवा गोड चकत्या होतील, आणखीन बटाट्याच्या आणखीन काही पदार्थ, साबुदाण्याची खिचडी इथं आहेच, भगर आहेच, शेंगदाण्याची आमटी आहेच. म्हणजे इतर दिवशी जेवताना जितके पदार्थ आपण करत नाही तितके पदार्थ उपासाला करतो आणि त्याला उपवास म्हणतो. ही गंमत आहे. खरं म्हणजे उपवासाच्या दिवशी काहीच खाऊ नये, किंवा खायचंच असेल तर एकच धान्य खावं, एकच धान्य. पण ही आपली हिंमत नसते. मग आपण त्यातून अशा सगळ्या पळवाटा करत असतो. तेव्हा या पद्धतीने कठोर नेम धरून शिवगुरु आणि आर्यांबांनी त्या वृषाद्रीनाथाची आराधना करणं आरंभलं. आणि मग एक दिवस रात्री स्वप्नामध्ये तो वृषाद्रीनाथ प्रत्यक्ष प्रकट झाला आणि त्याने विचारलं शिवगुरूंना की, म्हणाले काय आहे तुझ्या नशिबामध्ये पुत्र सुख असं नाहीच आहे. तुला पुत्र होईल, पण तुला 2 चॉईस देतो. देवाने 2 चॉईस दिले. म्हणाले तुला एकतर दीर्घायुषी पण अल्पमती असा पुत्र होईल, किंवा सर्वज्ञ पण दीर्घायुषी असा पुत्र होईल. काय हवं ते सांग, काय हवं ते सांग.
क्षणभर विचारात पडलो की काय मागावं, कारण दीर्घायुष्य जर मागितला तर तो मतिमंद असणार आहे, अल्पमती असणार आहे. तो मतिमंद मुलगा दीर्घायुष्यावर उपयोग काय? आज आपण बघतो, आज काही जणांच्या घरामध्ये दुःख असतं, शल्य असतं की जर असं काही मतिमंद मूल असेल जन्माला आलेलं तर आई वडिलांच्या जीवाला लागलेला तो घोर असतो. तो घोर आणखीन वेगळ्या प्रकारचा असतो की आई तर आपलं मूल आहे म्हटल्यानंतर त्याला सोडू शकत नाही. तिच्या डोक्याला आयुष्यभराची ती चिंता, पण त्यापेक्षा जास्त चिंता आपण गेल्यानंतर याचं कसं होईल ही असते. ही जर आजची अवस्था, तर 2500 वर्षांपूर्वी मतिमंद मुलगा झालेला चालेल असं म्हणणं शक्य होतं का? मग यांनी विचार केला की आपल्याला दीर्घायुष्य होऊनही मतिमंद झालेल्या मुलाचा काही उपयोग नाही, पण जो सर्वज्ञ असेल पण अल्पायुष्य असेल, ठीक आहे, अल्पायुष्य पण सर्वज्ञ आहे, तो अत्यंत बुद्धिमान आहे. त्यांच्या बुद्धिमत्तेचं वर्णन असं केलंय, ऋतंभरा प्रज्ञा असं वर्णन केलंय. खरं म्हणजे ऋतंभरा आणि प्रज्ञा या दोन्ही शब्दांचे अर्थ सारखेच, पण त्यांची बुद्धी कशी, तर तिला कोणत्या प्रकारचं विशेषण लावता येईल, तर त्यांची बुद्धी म्हणजे उत्तम बुद्धी एवढंच, याच्यापेक्षा आणखी वेगळा शब्द नाही, वेगळा शब्दच नाही वर्णन करायला, अशी अवस्था झालेली. तेव्हा या प्रकाराने त्यांनी सांगितलं की देवा मला अल्पायुष्य झाला तरी चालेल, पण सर्वज्ञ मुलगा पाहिजे. देव हसले आणि म्हणाले तथास्तु. आणि मग कालांतराने त्यांच्या पोटी जन्माला जो आला मुलगा, त्याचं नाव ठेवलं शंकर. वैशाख शुद्ध पंचमीला शंकराचार्यांचा जन्म झाला. आणि शंकराचार्य जन्माला आल्यानंतर मग हा मुलगा लहान वयापासूनच वडिलांच्या तिथे बाजूला बसून अगदी न कळत्या वयापासून सगळं ऐकतोय. आणि ते जे काही कुठेतरी कानावरती पडतंय ते ऐकून ऐकून आधी आईच्या गर्भात असताना सुद्धा वडिलांचं जे चालू होतं अध्यापन, ते कानावर पडायचेच स्वर, पण आता जन्माला आल्यानंतर सुद्धा तेच स्वर कानावर पडत पडत मुळात अत्यंत तेजस्वी असलेला असा त्याचा मेंदू हे सगळं ग्रहण करत होता. इतकी त्याची बुद्धी ही तैल बुद्धी होती की एकदा ते 2 वर्षाचे असताना शिवगुरूंना काही कामानिमित्त एका गावी जावं लागलं. तेव्हा ते म्हणाले की आता आजचा नैवेद्य कोण दाखवेल? शंकर म्हणाला मी दाखवीन. 2 वर्षाचा मुलगा, 2 वर्षाचा मुलगा सांगतोय की देवी भगवतीला, गावाची ग्रामदेवता ती भगवती, त्या भगवतीला नैवेद्य मी दाखवीन. बरं ठीक आहे म्हणाले, पण तू दाखवशील नीट? हो म्हणाल, तुम्ही कसं करता ते मी पाहिलेलं आहे, त्याप्रमाणे मी दाखवीन. आणि मग आर्यांबा सुद्धा मोठ्या कौतुकाने नैवेद्याचं ताट घेऊन त्याला घेऊन गेल्या. आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी त्या देवीला नैवेद्य दाखवला. मार आहे. आणि नैवेद्य दाखवल्यानंतर आईला त्याने सांगितलं होतं तू बाहेर उभी राहा, मी नैवेद्य दाखवून येतो, मला माहिती आहे. नैवेद्य दाखवला आणि हा उभा. देवी पण तशीच, मूर्ती देवीची. शेवटी रडायला लागला थोड्या वेळाने. तेव्हा देवीने विचारलं रडतोयस का म्हणून. तो म्हणाला हे काय, मी एवढा नैवेद्य दाखवला आणि तू खात सुद्धा नाही. जोपर्यंत तू खात नाही तोपर्यंत मला इथून जाता येत नाही ना, तोपर्यंत मला इथून जाता येत नाही. देवी हसली आणि मग देवीने तो सगळा नैवेद्य ग्रहण केला आणि ते पात्र खाली ठेवलं. ते त्या पात्राकडे परत पाहिलं आणि परत रडायला लागला. देवी म्हणाली आता काय झालं रडायला? तो म्हणाला हे का, माझ्याकरता काहीच ठेवलं नाहीस, सगळं तूच एकटीने खाल्लंस, माझ्याकरता काहीच ठेवलं नाहीस. आचार्यांच्या चरित्रकारांनी वर्णन असं केलंय की हे ऐकल्यानंतर देवी हसली आणि त्यांनी त्या लहान 2 वर्षाच्या मुलाला उचललं आणि आपल्या पदराखाली घेतलं. आणि ते देवीचं दिव्य असं स्तन्य प्राशन केलेला शंकर त्याच्यानंतर तिच्या समोर हात जोडून उभा राहिला. आणि भुजंग प्रयात वृत्तामध्ये त्यांनी केलेली पहिली स्तोत्र रचना, त्यांनी देवीचं स्तोत्र म्हणायला सुरुवात केली. आणि हा त्याचा आवाज ऐकल्यानंतर आई आतमध्ये आली आणि ती म्हणाली शंकरा हे काय म्हणतोयस? तर तो म्हणाला मातेचं स्तोत्र म्हणतोय. बरं म्हणाली, हे तुला कोणी शिकवलं? म्हणाला कोणी नाही. मग कुठे ऐकलंस? म्हणाला कुठेच नाही. अरे मग हे कोणाचं आहे? माझंच आहे म्हणाला. हे माझंच आहे. तुझं म्हणजे तू रचलेलं? म्हणाला हो. कधी रचलंस? आत्ता. 2 वर्षाचा मुलगा काव्य रचना करतो, हे किती विलक्षण आहे हो. आमच्याकडे अशाच प्रकारच्या कथा कैक संतांच्या चरित्रामध्ये घडलेल्या आपण बघतो. नामदेवांचं जर चरित्र आपण घेतलं तर नामदेवांच्या चरित्रामध्ये आहेच की विठ्ठलाला त्यांनी नैवेद्य दाखवला आणि विठ्ठलाच्या समोर ते तसेच उभे राहिले की देवा नैवेद्य खा.
आणि देव जेव्हा तसाच उभा, विटेवरी उभा आणि कटेवरी हात हलेच ना, तेव्हा नामदेव म्हणाले की देवा नैवेद्य खाता खाता डोकं आपटू, असं म्हणून नामदेवांनी जोरात डोकं आपटायला खाली नेलं आणि देवांनी त्यांच्या डोक्याखाली हात धरला, अशी कथा आहे. आणि मग देवांनी तो नैवेद्य ग्रहण केला. एका प्रवचनामध्ये ही कथा सांगितली. त्याच्यानंतर एक जण भेटायला आले, म्हणाले आम्ही पण जर नामदेवांच्या हातून खाल्ला तर आमच्या पण हातून खाई. नक्की? अगदी नक्की. म्हणाले कशावरून? नामदेवांच्या कथेत सांगितलंय त्यावरून. म्हणाले मग तसंच करू, पंढरपूरला जाऊन देवासमोर नैवेद्याचं ताट ठेवून. म्हटलं अगदी तसंच. म्हणाले एकदम नामदेव स्टाईल. नामदेव स्टाईल काय? कोणाबद्दल आपण काय शब्द वापरतो याचं सुद्धा भान राहत नाही काही जणांना. तर म्हटलं हो अगदी त्या पद्धतीने करा. आणि मग म्हणाले पण निघाले मग, बरं मग जातोच म्हणाले आता पंढरपूरला. आणि मग परत आले जरा थोड्या वेळाने. म्हणाले पण शेवडे म्हणाले एक प्रॉब्लेम आहे. म्हटलं काय? तर म्हणाले एवढंच सांगा फक्त की समजा देवाने नैवेद्य खायला नाहीच म्हटलं तर मला अंदाजे किती वेळा डोकं आपटावं लागेल? म्हटलं गोमेती तिथे आहे. नामदेवांच्या डोक्यात हा विचार नाही आला की मला अंदाजे किती वेळा डोकं आपटावं लागेल म्हणजे देव येईल. हे त्यांच्या मनात सुद्धा आलं नाही म्हणून देव आला. आमच्या मनात आधी हे येतं, मग तो काय आपोआप टपलेला आहे का की आपण जे दाखवावं ते ग्रहण करायला? अहो घरात दाखवला जाणारा नैवेद्य सुद्धा चिंगीचा का बंड्याचा हे आधीच ठरवलेलं असतं. देवाला नैवेद्य उगाच आपला दाखवायचा म्हणून दाखवायचा, पण तो रोज खाणार कोण घरातलं ते आधी ठरलेलं. नुसतं ठरलेलं नाही. चिंगी आणि बंड्याची मारामारी त्या करता. काल तू खाल्ला होता, नाही काल मी नव्हता खाल्ला, काल तूच प्यायलेली होतीस दूध, आज मी आहे खाणामध्ये. त्यालाही नक्की माहिती असतं की हे जे दाखवतायत हे आपल्याकरता नाही. ते नक्की माहिती असल्यामुळे तो कशाला येईल खाली. पण इथे उलट परिस्थिती आहे. इथे जे अशा प्रकारचे अवतार, दशावतारातला एक अवतार अशी काही जणांची मान्यता आहे बरं शंकराचार्यांच्या बद्दल, की दशावतारातला एक अवतार म्हणजे आचार्यांचा अवतार. काही जणांनी प्रच्छन्न बौद्ध म्हटलेलं आहे त्यांना. पण त्याचबरोबरीने काही जणांचं बुद्धावतार म्हणजे शंकराचार्य याच्यावरती ठाम श्रद्धा असलेले असे आपल्या देशात कैक विद्वान आहेत असतो. तेव्हा अशा प्रकारचा माणूस म्हणजे जो अवतारच आहे, तेव्हा त्याच्याकरता देवीनी उतरणं आणि त्यांनी देवीचं स्तोत्र इतक्या चटकन रचणं यात एक मोठी विलक्षण अशी गोष्ट नव्हती. आणि मग शंकर परत घरी आला. नंतर काही कालानी त्याची मुंज करण्यात आली. आणि मग जेव्हा गुरुकुलात गेला तो, त्यावेळेला गुरुकुलात गेल्यानंतर तिथे प्रश्न विचारले जायचे आधी की इंटरव्ह्यू. आजकाल जसे शाळेमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी आई वडिलांचे पण घेतले जातात, मुलांचे तर घेतले जातातच, पण आई वडिलांचेही घेतले जातात. त्या पद्धतीने त्यावेळेला सुद्धा इंटरव्ह्यू घेतले जायचे मुलांचे. आता या मुलाखती कशाला घेतल्या जातात? कारण मूल कसं बोलतं एवढंच कळण्याकरता. आता आई वडिलांना जे शाळा बोलवते त्याच्या मागे वेगळं राजकारण असतं, ती गोष्ट वेगळी. आई वडील कुठे नोकरी करतात याच्यावरून किती पैसे शाळेने घ्यायचे हे ठरवण्याकरता ते सगळं असतं, तेव्हा तो आणखीन वेगळा भाग. पण इथे मुलाखतीला मूल कसं उत्तर देतं याच्यावरती अवलंबून असतं त्याला प्रवेश देणं न देणं. इथे हा लहान मुलगा जेव्हा आचार्यांच्या समोर त्यांच्या उभा राहिला त्यावेळेला आचार्यांनी विचारलं बाळा तुझं नाव काय? तो म्हणाला मला नाव नाही. ते म्हणाले तुला नाव नाही म्हणजे? म्हणाले या शरीराला शंकर म्हणतात. अरे मग तू कोण आहेस? म्हणाले यातला जो मी म्हणून म्हटला जातो ना तो अविनाशी आत्मा आहे. असं म्हटल्याबरोबर हा किती पुढे गेलाय ह्या आचार्यांना त्याच्याकडून चुकलं आणि ताबडतोब त्यांनी त्याला ऍडमिशन दिली, प्रवेश दिला आणि म्हणाले याला मी घेतो शिकवायला लगेच. म्हणजे मुलाच्या बोलण्यावरून कळतं की ते किती शार्प आहे. म्हणून 3 आणि 4 वर्षाच्या मुलांचे जेव्हा शाळांमध्ये इंटरव्ह्यू घेतले जातात ना तेव्हा मला त्याचं काही त्यात काही वेगळेपणा वाटत नाही, कारण हे परंपरेने चालत आलंय आपल्याकडे. मुळात ज्या वेळेला आई वडील त्याच्यावरती मेहनत घेत बसतात ना मुलांच्याकडून सगळं पाठांतर घोकमपट्टी करताना, तेव्हा त्यांची मला कीव येते. अहो आमच्या मुलीच्या प्रवेशाच्या वेळेला सुद्धा आमच्या पत्नीने तिच्याकडून सगळं नाव पत्ता सगळं घोकून तयार करून घेतलं होतं. आणि तिथे गेल्यानंतर तिला विचारलं बाळा तुझं नाव काय? म्हणाली माहिती आहे पण सांगणार नाही. बरं म्हणाल तू राहतेस कुठे? घरात. म्हणाले घर कुठे? मी राहते ते. तुमचं उत्तर
आमच्या बायकोला वाटलं की बहुतेक आता हिला प्रवेश मिळत नाही. मग तिला विचारलं, बाळा तुला काय काय येतं? तर म्हणाली, मला शिंका येतात, ताप येतो, बाकीचं सगळं सोडून काय काय येतं या क्रमात तिने उत्तर दिली. तिने मला घरी आल्यानंतर इंटरव्ह्यूचा किस्सा सांगितला आणि म्हणाली की बहुतेक काही प्रवेश मिळेल असं वाटत नाही. म्हटलं मिळेल असं वाटत नाही, नाही म्हटलं मिळाला. मूल कसं बोलतं एवढंच फक्त ऐकायचं असतं, त्यामुळे म्हटलं नक्की मिळाला. कारण त्यात ती पत्ता बरोबर सांगते की नाही हा गौण आहे मुद्दा, कशा रीतीने उत्तर देते हे महत्वाचं असतं. त्याने सरळ उत्तरं दिली तर मग ती शेवड्यांची कन्या कशी. त्यामुळे म्हटलं शाळेतल्याही लोकांना ते कळणार आणि त्याप्रमाणे तिला प्रवेश मिळाला असतो. तेव्हा याप्रमाणे या मुलाची उत्तरं ऐकल्याबरोबर त्याला प्रवेश दिला आणि प्रवेश दिल्याच्या नंतर इतर मुलांना ज्या गोष्टी शिकायला साधारणपणे वयाची 21 ते 23 इतकं वय त्यांचं उलटावं लागायचं, तेवढं सगळं ज्ञान या मुलांनी 8व्या वर्षापर्यंतच प्राप्त करून घेतलं. आणि हे सगळं केल्यानंतर मग त्याचे आचार्य म्हणाले की आता तुला शिकवण्यासारखंच काही राहिलेलं नाही, आता तुला शिकवण्यासारखं असं वेगळं काही राहिलेलंच नाहीये. आणि मग हा मुलगा परत आला आणि परत आल्यानंतर तोपर्यंत शिवगुरु गेलेले. आणि मग आता वडिलांच्या गादीवरती बसून ते विद्यालय परत यांनी चालू केलं. कैक लोक नुसतं ते विद्यालय चालतंय कसं ते बघायला गर्दी करायचे, कारण 8 वर्षाचा मुलगा त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या मुलांना शिकवतोय आणि ती मुलं शिकतायत. हे सगळं या सगळ्या बातम्या त्या केरळ नरेश जो होता, राजशेखर या नावाचा केरळ प्रांताचा जो राजा होता, त्याच्या कानावर गेल्या. आणि मग त्यांनी विचार केला की एवढा लहान मुलगा आणि इतकी त्याची तेजस्वी अशी बुद्धिमत्ता आहे की एवढा लहान मुलगा विद्यालय चालवतोय, बघूया त्याला भेटायला तर बोलवा. आणि मग त्यांनी निरोप पाठवला. त्याप्रमाणे त्याचा सेवक आला आणि त्याने सांगितलं की आचार्य आपल्याला महाराजांनी बोलवलंय. तर म्हणाले कोण महाराज? तर म्हणाले आपले केरळाधिपती. तर म्हणाले ठीक आहे त्यांनी बोलवलं असेल, पण मला इथून उठून यायला वेळ नाहीये, शिकवण्याचं काम करतोय आणि मला त्यांना भेटायची इच्छा नाहीये, मी अशी इच्छा कधी प्रदर्शित केली, त्यामुळे म्हणाले मी येऊ शकणार नाही. हा म्हणाला झालं, म्हणजे आता यांचं काही खरं दिसत नाही. सत्ताधाऱ्यांनी बोलवलंय, सत्ताधारी बोलवतील कधी म्हणून पाण्यात देव टाकून बसलेले आजकालचे लोक दिसतात आपल्याला, की आलं बोलवणं की लगेच कुठले धावायला तिकडे. तिथे इथे हा माणूस सांगतो की मी त्यांची भेट घेण्याची इच्छा सुद्धा प्रदर्शित केलेली नाही आणि मला तेवढा वेळ नाही. तेव्हा त्या राजाचा प्रधान आला आणि त्याने सांगितलं की महाराज असं का करताय तुम्ही? आचार्य म्हणाले राजाने बोलवलंय तुम्हाला. म्हणाले ठीक आहे ना, पण म्हणाले राजाने यात वेळ का वाया घालवावा, राजाने राजाचं काम करावं, मला माझं काम करू द्यावं. आम्ही दोघांनी उठून एकमेकाला भेटायचं म्हणजे त्यांनी त्याचा वेळ वाया घालवणं, मी माझा वेळ वाया घालवणं. त्यापेक्षा दोघं न भेटता आपापली कामं करत राहिले तरी सुद्धा अधिक उत्तम होईल. प्रधान म्हणाला की याचं काही खरं दिसत नाही. म्हणजे प्रधान परत गेला आणि तो म्हणाला महाराज काय म्हणे विचित्रच आहे, येत नाहीत म्हणे. राजा हसला आणि म्हणाले की असा माणूस आला असता तर मला नवल वाटलं असतं, असा माणूस आला असता तर मला नवल वाटलं असतं. आता किती परिस्थिती बदलली आहे बघा. आता सत्ताधारी असं म्हणतात की असा माणूस आला नाही तर आम्हाला नवल वाटेल. बोलवता क्षणी नाही, नुसतं बघितलं तरी नंतर साहेब 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 करत मागे लागणारे असे सोकॉल्ड मोठे मोठे लोक आपल्याला दिसतात. त्यावेळेला आश्चर्य वाटतं की किती सगळा भाग बदलत चाललाय. आणि मग लहानपणच्या ज्या काही गोष्टी आपण ऐकतो ना, संस्कार कथा म्हणून ज्या लहानपणी सांगितलेल्या राहायच्या, की एका गावामध्ये राजाची मोठी मिरवणूक येत होती आणि एक साधू रस्त्यात पाय पसरून बसला. रस्त्यात पाय पसरून राजाची मिरवणूक म्हटल्यानंतर राजा कुठेतरी मध्यभागी वगैरे असणार, पुढे सगळं त्याचे सेवक गण वगैरे. त्याच्यातला एक सेवक आला, ए गोसावड्या पाय घे सावरून. त्यांनी एकदा त्याच्याकडे पाहिलं आणि तसंच बसून राहिला. म्हणलं उचलून आत टाकू तुला, तरी त्यांनी पाहिलं नुसतं तर तसाच बसलेला. सेवकाला कळलं ना वेडा बिडा काय, राजा येतो एवढं सांगितलं, एवढं दरडावलं तरी बेणा ऐकत नाही. तो परत गेला. त्यांनी सेनापतीला सांगितलं हो म्हणाल तिथे मध्ये एक दाढीवाला माणूस पाय पसरून बसलाय. असं का म्हणाला? सेनापती आला, तो गुरुकाला पाय नेटावरती घ्या नाही तर आतमध्ये टाकेल ना लॉकअप मध्ये. त्यांनी एकदा त्याच्याकडे पाहिला आणि परत केलं, लक्ष दिलं नाही.
सेनापतीला कळलं, आपल्याकडे बघून सुद्धा असं करतोय. सेनापती प्रधानाकडे आला, प्रधानाला सांगितलं की प्रधान पुढे आला, म्हणाला ओ महाराज काय करताय तुम्ही? हो राजाची पालखी येते म्हणाले, मिरवणूक येते आणि तुम्ही असं पाय पसरून बसलाय, चांगलं दिसतं का म्हणाले, जरा नीट बसा बघू. त्यांनी प्रधानाकडे पाहिला, परत केलं. आपल्याला बीज गलत नाही, आता काय महाराज खवळणार. आता प्रधान परत आला आणि त्याने राजाला सांगितलं. राजा शहाणा होता. बऱ्याच वेळेला राज्यकर्ते हे शहाणे असतात, पण ते इतरांना कळत नाही, त्यामुळे ते आपला वेडेपणा पुढे दौडवत असतात. राजा उतरला, खाली आला, तो त्याच्या जवळ गेला आणि म्हणाला, महाराज चुकलं असेल तर क्षमा करा. एवढं त्यांनी त्याकडे पाहिलं, हा तू राजा दिसतोयस. म्हणाला म्हणजे म्हणाला हात जोडतोयस आणि क्षमा मागतोयस आधीच, म्हणजे तू राजा असणार. बाकी ते सगळे पदाचा रोप दाखवत होते म्हणाले आतापर्यंत. तेवढा नाही, हे ठीक आहे म्हणाले, त्यांची चूक झाली असेल, त्यांना माफ करा, पण म्हणाले आपण आवरून बसायचे, आपण असे पाय का पसरून बसलोय? तर म्हणाले, राजा खरं सांगू तुला? तर म्हणाले, सांगा ना. अरे म्हणाले, मला तुझ्या पुढे हात पसरायचे नाहीत म्हणून मी पाय पसरून बसलोय. मला तुझ्या पुढे हात पसरायचे नाहीत म्हणून मी पाय पसरून बसलोय. राजा हुशार होता, त्यामुळे काहीही न बोलता तिथून निघून गेला. तर यातला अर्थ काय? त्याप्रमाणे हा राजशेखर म्हणाला की ठीक आहे, ते म्हणाले ते बरोबर आहे, ते जर इथे येत नसतील तर मी त्यांच्याकडे जायला पाहिजे. आणि मग राजशेखर मोठा नजराणा घेऊन त्यांच्याकडे निघाला आणि तो आला आचार्यांना भेटायला म्हणून. आणि तो बघतोय, त्यांनी लांबूनच पाहिलं त्या विद्यालयात खरोखर हा 8 वर्षाचा तेजपुंज असा मुलगा शिकवत बसलेला आहे. आणि हे पाहिल्यानंतर राजशेखर पुढे गेला, आचार्यांचा तेवढा भाग होऊ दिला त्यांनी, तोपर्यंत थांबून राहिला बाहेर. आणि मग तेवढं शिकवून झाल्यानंतर मग तो आतमध्ये गेला आणि मग त्याने आचार्यांना नमस्कार केला आणि म्हणाला, महाराज मी हा नजराणा आपल्याकरता आणला. आचार्यांनी पाहिला आणि म्हणाले, हे घेऊन जा राजा, याची मला गरज नाही. अरे म्हणाले, जे मिळतंय ते पुरेसं आहे मला. म्हणाले, तसं नाही म्हणे, हे तुमच्याकरता आणलंय. म्हणाले, मला नसत्या संकटात घालू नकोस. मनुस्मृती असं सांगते की ज्याचा 1 दिवसाचा संचय असतो तो उत्तम ब्राह्मण, ज्याच्याकडे 15 दिवसाचा संचय असतो तो मध्यम ब्राह्मण, आणि ज्याच्याकडे 1 महिन्याचा संचय असतो तो अधमाधम ब्राह्मण. त्यामुळे म्हणाले, रोजच्या या शिकवणुकीतून मला आजच्या दिवसापुरतं मिळतंय, त्याच्यावरती मी संतुष्ट आहे, त्याच्या परीस आणखी मला नकोय. आणि याचं निष्कारणच मला मोह उत्पन्न झाला ना राजा, तर हे सगळं शिकवणं मी विसरून जाईन. तर राजा म्हणाला की पण महाराज म्हणाले, माझ्या मनाचा भाव असा आहे की ही सगळी संपत्ती मी आपल्याला अर्पण केली आहे, त्यामुळे हिच्यावर माझा हक्क राहिलेला नाही. आचार्य म्हणाले, ते ठीक आहे, पण म्हणाले ही मी घेत नाहीये, माझी नजर सुद्धा तिच्यावर नाहीये, त्यामुळे हिच्यावर माझा हक्क नाहीये. आता काय करायचं सांगा? आता करायचं काय? राजा म्हणतो ही संपत्ती मी देण्याचा संकल्प केलाय, त्यामुळे ही माझी नाही. आचार्य म्हणतात तू दिलीस भीक, पण मी घेतच नाहीये, त्यामुळे ह्याच्यावर माझा हक्क नाही. आता करायचं काय? तेव्हा तो म्हणाला, तुम्हाला योग्य वाटेल ते करा. आचार्य म्हणाले, मग असं कर, आमची ग्रामदेवता आहे, केशव देवाचं मंदिर आहे, म्हणजे विष्णूचं, तर आमच्या केशव देवाचं जे मंदिर आहे ना, त्या मंदिराचा जीर्णोद्धार तू कर. राजाला सांगितलं. राजा म्हणाला, मग आचार्य, मग या संपत्तीचा योग्य विनियोग आपणच करा, आपण देखरेख करा. आचार्य म्हणाले, नको, तो सुद्धा मोह मला नको, तो सुद्धा मोह मला नको. ते काय जे काही करायचंय ते म्हणाले तूच तुझ्या हाताने कर, कारण एकदा देखरेख जर मी करायला लागलो ना, तर त्याच्यातूनच माझा व्यक्तिगत खर्च कसा भागेल याची चिंता उद्या मला निर्माण होईल, तेवढाही मोह मला नको. आणि मग ठीक आहे म्हणाले. आणि मग त्या राजाने त्यांनी लिहिलेली 3 नाटकं दाखवली आचार्यांना. म्हणाले, आचार्य ही मी 3 नाटकं लिहिलेत बघा. आचार्य म्हणाले, अरे राजा म्हणाले, तू राज्यकर्ता असून नाटकं लिहितोस? तो म्हणाला, हो का? नाही, राज्यकर्ते नाटकं करतात खरं, म्हणजे लिहित नाहीत. तर म्हणाल, तू लिहितोस, वैशिष्ट्य आहे तुझं. तर तो हसला फक्त आणि काही बोलला नाही. आचार्य म्हणाले, ठीक आहे, ठेवून जा म्हणाले, मी वाचीन सवडी. कृणाल म्युझिकवर वासुदेव शाश्वत अभियान निर्मित टेंबे स्वामी रचित सुश्राव्य भक्तिगीते आणि वैद्य हरिदास कस्तुरी लिखित वासुदेव बावनी, वासुदेव रसानंद. सदा संता पाशी जावे,
सदा संतापाशी जावे. संकल्पना सद्गुरु चरणरज पाध्ये काका. टेंबे स्वामी रचित सुश्राव्य भक्ती गीतांचा संग्रह वासुदेव रसानंद. ओरिजिनल कॅसेट्स आणि सीडीज फक्त कृणाल म्युझिकवर. कृणाल म्युझिकवर वासुदेव शाश्वत अभियान वसई निर्मित एकनाथ सहस्रबुद्धे रचित भक्ती गीते. भज मन वासुदेवानंद. भज मन वासुदेवानंद. भज मन वासुदेवानंद. संकल्पना सद्गुरु चरणरज पाध्ये काका. एकनाथ सहस्रबुद्धे लिखित सुमधुर भावपूर्ण भक्ती गीते. भज मन वासुदेवानंद. ओरिजिनल कॅसेट्स आणि सीडीज फक्त कृणाल म्युझिकवर. कृणाल म्युझिकवर वासुदेव शाश्वत अभियान वसई निर्मित परमपूजनीय ब्रह्मचारी योगीवर श्री सीताराम महाराज लिखित टेंबे स्वामींवर आधारलेली भक्ती गीते. वासुदेव यतिराया. वासुदेव यतिराया पाया पडतो मी सखया. ब्रह्मचारी योगीवर गुरुवर्य श्री सीताराम महाराज लिखित भावपूर्ण भक्ती गीते. वासुदेव यतिराया. ओरिजिनल कॅसेट्स आणि सीडीज फक्त कृणाल म्युझिकवर. पाया पडतो मी सखया.